नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड च्या तुमचे जे निकाल सध्या लागलेले आहेत मित्रांनो, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही वाट पाहत आहात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल मेल किंवा फोन देखील आलेले असतील किंवा पत्र देखील आलेले असतील मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. परंतु आरोग्य विभागाने ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो ऑफिशियली आता त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या या ठिकाणी शेड्यूल प्रसिद्ध केलेले आहेत. ते सर्व शेड्यूल जे असतील मित्रांनो त्याच्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, कुठले कुठले या ठिकाणी टाइम टेबल आलेले आहेत. सर्वात अगोदर मी या ठिकाणी मित्रांनो हे शेड्यूल तुम्हाला सांगतो कुठले कुठले आलेले आहेत. तर हे जे शेड्यूल आलेले आहेत मित्रांनो पहा, जसं की ऑफिशियल वेबसाईटवरती आहेत. व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ DD अकोला म्हणजे डायरेक्टर हेल्थ जे आहे तिथून आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा व्हेरिफिकेशन शेड्यूल जे आहे छत्रपती संभाजीनगर हेल्थ फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर पहा HIVS पुणे DDHIVS पुणे. याच्यामध्ये जर आपण मित्रांनो ही PDF फाईल पाहिली तर या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे HIVS म्हणजे हेल्थ इंटेलिजन्स व्हायटल स्टॅटिक्स पुणे. तर याच्यामध्ये मित्रांनो 66 कॅन्डिडेट स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरचं या ठिकाणी काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता मित्रांनो प्रत्येक पदानुसार या ठिकाणी आहे. फक्त सध्या गट क चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा पद्धतीने हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. तर स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर इव्हेंट डेट या ठिकाणी पहा काउन्सिलिंग डेट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट 26 फेब्रुवारी 2024 सकाळी 10 वाजता दाखवत आहे. 26 तारखेला डॉक्युमेंट आहे. तर याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला काय केलं जाणार आहे, फोन येईल, ईमेल येईल, तुमचा ईमेल देखील तुम्हाला चेक करत राहायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पत्र देखील येऊ शकतं. ह्या 3 गोष्टींनी तुम्हाला या ठिकाणी कळवलं जाणार आहे. आणि इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याच्या अगोदर मित्रांनो सिलेक्टेड लोकांचे लिस्ट देखील त्यांनी लावलेले आहेत. आता वेटिंगमधील विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे की नाही याच्यामध्येही त्यांनी लिहिलेलं नाही आहे. परंतु वेटिंगमध्ये जर कोण असेल तर तुम्हाला मित्रांनो मेल किंवा फोन किंवा पत्र वगैरे आलेलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आणि जर मित्रांनो आता वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना तर बोलवतातच मित्रांनो, ठीक आहे. परंतु कसं होतं मित्रांनो पहा, हे जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांना अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जातं. डॉक्युमेंट त्यांचे व्यवस्थित असतील मित्रांनो तर त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला जातो जॉईन होण्यासाठी मित्रांनो, ठीक आहे. 7 दिवसाचा वेळ दिला जातो जॉईन होण्यासाठी. 7 दिवसात जर ते विद्यार्थी जॉईन नाही झाले तर वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं, बोलवलं जातं, ठीक आहे. परंतु सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच वेटिंगवाल्याला बोलवलं जातं आहे की नाही त्याबद्दल अजून माहिती नाही भेटलेली मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी दिलेली देखील नाही. तुम्हाला जर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना कुठले गट क असेल किंवा गट ड तुम्हाला जर मेल फोन वगैरे पत्र असेल आलेलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा ही अशी प्रोसेस आहे. सिलेक्टेड विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचेच आहेत. जर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना देखील मेल फोन पत्र जर आलेलं असेल तर त्यांनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. हे सर्व गट क चे सध्या मित्रांनो वेळापत्रकं आलेली आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर बघा जसं की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो नाशिकचं देखील आले पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क पदभरती 2023 समुपदेशन वेळापत्रक. तर याच्यामध्ये पहा पदांची नावं दिलेली आहेत. इथं मित्रांनो 17 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालेल ते 24/2/2023 पर्यंत चालेल. तर याच्यामध्ये मित्रांनो स्टाफ नर्स असेल, किती विद्यार्थी बोलवायचे ते इथं दिलेलं आहे. पुढं कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, ॲड्रेस दिलेला आहे, टाईम दिलेला आहे मित्रांनो. बघा हे नाशिकचं आहे. एक्सरे असिस्टंट असेल, टेलर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, जेवढे पण निकाल इथं लागलेले आहेत त्यांचे. आणि काही काही या ठिकाणी मित्रांनो जर आपण बघितलं जसं की मित्रांनो अकोलेची लिस्ट आपण पाहूयात. याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी MPWचं देखील काही काही या ठिकाणी दिलेलं आहे पहा, जसं की मल्टीपर्पज हेल्थ वर्करचं देखील दिलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी. तर रिझल्ट लागलेले नाहीत परंतु ते पुढचं नियोजन या ठिकाणी असावं मित्रांनो. 27/2/2024 या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी पाहू शकता MPWचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दाखवत आहे. म्हणजे रिझल्ट याचे लवकरच लागतील MPWचे देखील मित्रांनो. रिझल्ट लागले की तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. तर बघा मग मित्रांनो छत्रपती संभाजीनगर HIVS पुणे DDHS ऑफिस कोल्हापूरचं देखील या ठिकाणी आलेलं आहे पहा गट क चं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. या ठिकाणी पाहू शकता इथं देखील मल्टीपर्पज वर्करचं देखील दिलेलं आहे. म्हणजे याचे रिझल्ट लवकरच लागतील मित्रांनो. ह्याचं लेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, म्हणजे त्याच्या अगोदर याचे रिझल्ट तुम्हाला मित्रांनो लागलेले दिसतील. पाहू शकता 27 ते 28 फेब्रुवारीपर्यंत यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. 17 फेब्रुवारीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण तर हेल्थ DD लॅबोरेटरी पुणे. आता हे सेपरेट आहे. पुण्याचे खूप सारे डिपार्टमेंट आहेत मित्रांनो. हे लॅबोरेटरी म्हणजे कुठली हेल्थ लॅबोरेटरी जी पुण्याची आहे तिथं केमिकल असिस्टंट, लॅब अटेंडंट, बॅक्टेरियोलॉजिस्ट असिस्टंट, लॅब टेक किंवा लॅब असिस्टंट ही पदं आहेत. त्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर याच्यामध्ये पहा 20 तारखेपासून
म्हणजे 20 तारखेला एकाच दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आणि मित्रांनो, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला शक्यतो ते नियुक्ती आदेश देण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो, कारण की खूप फास्ट प्रोसेस असणार आहे. मागचे 10 मित्रांनो या ठिकाणी निकाल लागले होते अगोदर, त्यांना देखील त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्याचं या ठिकाणी मित्रांनो नियोजन होतं. तर त्याच दिवशी नियुक्ती आदेश देऊन लगेच 7 दिवसामध्ये जॉईन करण्यासाठी मित्रांनो आदेश असतात, 7 दिवसाचा वेळ दिला जातो. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, DDHS लातूरचं देखील टाईम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. लातूरचं देखील पहा मित्रांनो अशा पद्धतीने आहे. लातूरमध्ये देखील MPWचं या ठिकाणी टाईम टेबल दिलेले त्यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत लातूरचं चालणार आहे, 17 फेब्रुवारीपासून. त्याच्यानंतर पहा नागपूरचं आलेलं आहे, नाशिकचं आलं आहे, पुण्याचं पूर्ण आलेलं आहे मित्रांनो, ठाण्याचं आलेलं आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पुण्याचं आलेलं आहे, पुण्याचं MFWD डिपार्टमेंट पुणे 1, MFWD डिपार्टमेंट पुणे 6. MFWD म्हणजे याच्यामध्ये कुठले कुठले विद्यार्थी असतात तेही तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्याचंही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं आलेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, हेल्थ सुपरवायझर आणि लॅब अटेंडंट ही पदं असतात MFWDमध्ये. तर हे जे आहे मित्रांनो ऑटरबॉर्न डिजीजेस जे आहेत, ऑटर डिजीजेस जलजन्य रोगचं एक डिपार्टमेंट असतं मित्रांनो, मलेरिया फिलेरिया डिपार्टमेंट असतं, त्याला म्हणतात MFWD, मलेरिया फिलेरिया ऑटर डिजीजेस हे डिपार्टमेंट असतं, त्या डिपार्टमेंटचं आहे ते. त्याच्यानंतर पुढं पहा TB अँड लेप्रसरी डिपार्टमेंट जे आहे मित्रांनो पुण्याचं, TB अँड लेप्रसरी, तिथं मित्रांनो नॉन मेडिकल असिस्टंटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 95 कॅन्डिडेटचं पुण्यासाठी पहा, त्यांचंही आलेलं आहे. आरोग्य भवन या ठिकाणी पुण्याची जी मेन बिल्डिंग आहे मित्रांनो, विसरंतवाडी पोलीस स्टेशन, तिथं मित्रांनो यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 21 फेब्रुवारी 2024ला. त्याच्यानंतर पुढं पहा व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर जॉईंट डायरेक्टर NCD. आता हे कुठल्या डिपार्टमेंट कुठल्या जिल्ह्याचं आहे तेही आपण पाहूयात. जॉईंट डायरेक्टर NCD मित्रांनो हे आहे मुंबईचं. मुंबईमध्ये मित्रांनो ऑप्थेलिक ऑफिसरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर पुढं पहा या ठिकाणी एक लिस्ट लागली मित्रांनो, ही टेलिग्रामला दिली मी तुम्हाला. जालनाची लिस्ट लागली पहा, गट ची जालना सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सकची लिस्ट लागली पहा मित्रांनो, ते तुम्ही पाहून घ्या. जालनाची, यवतमाळची आली की तुम्हाला टेलिग्रामला दिली जाईल. जालनाची लिस्ट राहिली होती मित्रांनो गट ची, ती लागलेली टेलिग्रामला दिली. तर हे अशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळापत्रक आलेले आहेत. हे सर्व वेळापत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय, जेवढे पण आता प्रसिद्ध झालेत तेवढे. इतर अजून काही तुम्हाला मदत हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी येणारे सर्व महत्त्वपूर्ण मित्रांनो ही भरती कंप्लीट होईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तिथपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आणि इन फ्युचर मित्रांनो सर्व आरोग्य विभाग पदभरती जेवढ्या पण निघतील मित्रांनो त्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. धन्यवाद.